राम राम. आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठाचं झटपट होणारं धिरडं. त्याच्यासाठी तांदळाचं पीठ जरा थोडं सरसरीत असलं तर जास्त चांगलं. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हिंग, हळद, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आपल्याला आवडेल तसा, लसूण, थोडंसं खोबरं किसलेलं आणि त्याच्यामध्ये तीळ, ओवा हे सगळे घटक आपण एकत्र केलेले आहेत. जे ओवा घातल्याने आपल्याला पोटाला त्याचा थोडासा आरामदायक फील होतो. मीठ घालायचं आहे आवडेल तसं आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेतो आहे. हे बघा, आणि त्याला भरपूर पाणी लागतं. एकाला 4 वाट्या जवळजवळ पाणी, 1 वाटीला 4 वाटी एवढं जवळजवळ पाणी लागतं. काही ठिकाणी पीठ जर एकदम बारीक असेल तर 3.5 वाटी लागतं. एकदम पातळ करून कालवून घ्यायचं आणि आपल्याकडे फ्राय पॅन असेल किंवा भिडाचा तवा असेल तर त्याच्यावर तेल सोडून आपल्याला हे धिरडं पसरवून घ्यायचं. 2 मिनटं झाकून ठेवायचं चांगलं शिजेपर्यंत आणि त्याला वरून थोडंसं तेल घालायचं म्हणजे थोडा खमंगपणा येतो. तेलाने उठण्याचाही त्रास राहत नाही. किंवा तूप घालावं जसं आपल्याला आवडेल तसं, थोडंसं काहीतरी स्निग्धता घालायची. झाकून ठेवायचं 1-2 मिनटं मंद आचेवर. एकदम गॅस फुल मोठा पण नाही आणि एकदम लहान पण नाही ठेवायचं आहे. मीडियम ह्याच्या आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं. एकदम कुरकुरीत असा पातळ धिरडं आपलं तयार होतं आणि ते चवीलाही उत्कृष्ट आहे, आरोग्यवर्धक आहे. त्याचा साईड इफेक्ट काही नाही. कुठल्या वेळेला आपण याचा वापर करू शकतो. सकाळच्या न्याहारीला, दुपारच्या डब्याला, संध्याकाळचा आपल्याला भूक छोटीशी असते तेव्हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा. तर मंडळी, हे रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवरून आपण हे धिरड्याची रेसिपी पाहत आहात. ती आपल्याला कशी वाटली त्याबद्दल आपण कमेंट करून सांगा. लाईक करा, माझं चॅनल शेअर करा आणि तसंच सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या रेसिपीज आपण नक्की पाहू शकाल. हे बघा, हे एकदम कुरकुरीत धिरडं तयार आहे. ते खाऊन त्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि कमेंट करून सांगा तुमचं धिरडं कसं झालं. आवडलं ना तुम्हाला? हा बघा, हा एकदम कुरकुरीत आणि मस्त डोश्यासारखं पण होतं आणि चविष्ट असतं. ह्याला चटणीची सुद्धा आवश्यकता नाही. तशीच तुम्हाला आवडली तर तुम्ही लसूण चटणी, हिरवी खोबऱ्याची चटणी कोणती वापरू शकता. तर धन्यवाद मंडळी.